थोड्या गोष्टी लावून झालेल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. गौरी गणपती 2025चा व्लॉग फायनली आलेला आहे. अर्थात इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या पोस्टमधनं तुमच्या लक्षात आलंच आहे की या वर्षीचं आमचं डेकोरेशन नेमकं काय होतं किंवा व्हिडिओ टायटलवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. त्यामुळे लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे हा जो स्टेज प्लॅटफॉर्म आहे तर त्या स्टेज प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या गोष्टी मी आधी क्लिअर करून घेतल्या. या स्टेजच्या साईजनुसार या PVC पाईपचा मी एक साचा करून घेतलेला आहे मागच्या वर्षीपासनं. तर तो मी इकडे लावला सगळ्यात पहिल्यांदी. आम्ही डेकोरेशन नेमक्या कुठल्या तारखेला सुरू केलं या सगळ्यासाठी मी थोडंसं डिटेलमध्ये मी डेकोरेशनचा कितवा दिवस आणि त्या दिवसाची तारीख सुद्धा दिलेली आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी नेमक्या कुठल्या दिवशी डेकोरेशन सुरू केलं आणि कशी कशी ही सगळी प्रोसेस घडत गेली. आमच्याकडे ही एक अशी लाकडी सेठी आहे, तर ती यावर्षी स्टेजवरती ठेवायची असं माझ्या डोक्यात आलं होतं. हे दोन्ही बॅनर्स 2 बाजूंना पेस्ट करून घेतले, दोन्ही भिंतींना. पुण्यामध्ये तुळशीबाग गणपती जिथे नेहमी बसतो तर त्याच्या उजव्या बाजूची सगळी दुकानं आणि डाव्या बाजूची सगळी दुकानं या दोन्ही बाजूंचे मी फोटो काढलेले आहेत आणि तेच मी या बॅनरवरती प्रिंट करून घेतले होते. त्याच्यानंतर मी दरवर्षीप्रमाणे या कोरोगेटेड शीट्सवरती माझं जे मेन डेकोरेशन असतं, जे मी पूर्ण हाताने तयार करते, म्हणजे जी थीम असते तर त्या थीमनुसार मी चित्र काढते. कधी कधी डेकोरेटिव्ह मंडाला आर्टचा फॉर्म करते. तसं यावर्षी मी पुण्यातला मानाचा 4था गणपती म्हणजेच तुळशीबाग बसवणार होतो. त्यामुळे 4थं वर्ष म्हणून गणपतीचे 4 युगातले 4 अवतार जे आहेत तर त्या 4 अवतारांचं मी चित्र काढलेलं आहे. त्यासाठी या कोरोगेटेड शीटवरती मी आधी पार्चमेंट नावाचा पेपर आहे तर तो मी आधी लावला आणि दोन्ही बाजूंना रेड कलरचा पेपर जो असतो तर त्याच्या स्ट्रिप्स लावलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बोलता बोलता प्रत्येक गणपतीचं जे रूप आहे तर ते तुम्हाला दिसत असेल. टाइमलॅप्स पद्धतीने मी दाखवलेला आहे. डेकोरेशनमधला हा महत्त्वाचा भाग होता, कारण की गणपती आम्ही जिथे बसवणार आहोत तर त्याच्या बरोबर मागच्या बाजूला हे मेन डेकोरेशन मी लावणार होते. त्यामुळे पूर्ण दिवस मी हे करत होते. प्रत्येक गणपतीचा अवतार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला देखील खूप छान वाटत होतं हे डेकोरेशन करताना. त्यानंतर मी रेड कलरच्याच अशा स्ट्रिप्स तयार करून घेतल्या आणि त्याच्यावरती मी जी 4 युग आहेत आणि 4 युगातले गणपतीचे जे अवतार आहेत तर त्यांची नावं देखील मी लिहिली. त्याच्यानंतर अर्थात तुळशीबाग आहे, त्यामुळे जे विक्रेते असतात तर त्यांची पण मी चित्र काढायचं असं माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे ती मी आधी चित्र करून घेतली. ती प्रोसेससुद्धा मी अगदी थोडक्यात दाखवलेली आहे व्लॉगमध्ये. इकडे मी कलरिंगसाठी ब्रश पेनचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पुण्यातील मानाचा 4था गणपती तुळशीबाग गणपती आणि 4 युगातील 4 गणपती ही जी माझी मेन थीम होती तर ती देखील मी लिहून काढलेली आहे रेड कलरच्याच स्ट्रिप्सवरती. आणि मग फायनली मी माप घेतलं आणि थोडासा आधी लेआउट बघितला की कशा पद्धतीने मी हे सगळं पेस्ट करणार आहे आणि मग या सगळ्या गोष्टी मी लावायला सुरुवात केली. त्यानंतर ही जी सर्कल्स मी कट करून घेतली होती तर त्याच्या बाजूनी मी या डार्क ब्लू कलरची लेस लावून घेतली. त्यामुळे ही सर्कल्स जी आहेत ती अजून उठून दिसत होती.
त्याच्यानंतर मी थोडंसं मिरर वर्क केलेलं आहे दोन्ही बाजूंनी, जे लिप्पन आर्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर थोडासा तोच प्रकार आणि थोडं डॉट मंडाला देखील मी इकडे केलेलं आहे. अशा पद्धतीने बऱ्यापैकी माझं डेकोरेशन पूर्ण होत आलं होतं. आणि त्याच्यानंतर मी या प्रत्येक गणपतीच्या मागे वेगवेगळ्या कलरनी थोडीशी बॅकग्राऊंड केली, कारण माझ्या लक्षात आलं होतं की तेवढे ते गणपती जास्त उठून दिसत नाही आहेत, फक्त आउटलाईननी. त्यामुळे प्रत्येक गणपतीला वेगवेगळा कलर निवडला आणि सॉफ्ट पेस्टलनी मी ती बॅकग्राऊंड पूर्ण केली. आता सगळ्यात महत्त्वाचा टास्क आणि थोडंसं चॅलेंजिंग असं काम होतं यावर्षी, ते म्हणजे तुळशीबागेतली जी दुकानं असतात तर ती मला करायची होती. तर त्यासाठी माझ्याकडे जसं डॉल हाऊस असतं तर त्या डॉल हाऊससाठी काही साचे असतात, म्हणजे काही स्टिक्स असतात आणि त्याला जॉईंट्स असतात वेगवेगळे, जसे PVC पाईपला असतात. हार्मोनियमच्या साईजनुसार मी दोन्ही बाजूंना हे साचे तयार करून घेतले. दोन्ही हार्मोनियम्सवरती मी व्हाईट कलरचं कापड टाकलेलं आहे. त्यानंतर जे मी विक्रेते काढले होते ती चित्र मी कट करून घेणार होते आधी, तर ते आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर या प्रत्येक हार्मोनियमवरती, म्हणजे जो मी प्लॅटफॉर्म तयार केला आहे दुकानांसाठी, तर त्याच्यावरती मी अशी ग्रे कलरची शीट्स लावली. ग्रे हा न्यूट्रल कलर आहे, त्यामुळे त्याच्यावरती ज्या मी वस्तू ठेवणार होते तर त्या उठून दिसतील, म्हणून मी ग्रे कलरचं हे शीट निवडलेलं आहे. आणि त्यानंतर या प्रत्येक विक्रेत्याला मी मागे कोरोगेटेड शीट लावलं आणि हा फोमचा असा बेस तयार करून घेतला. त्यामुळे ही प्रत्येक फिगर जी आहे ती अशा पद्धतीने दिसत होती. आणि मग त्यांच्या पोझिशन्स फिक्स करून घेतल्या. त्याच्यानंतर जी मेन तुळशीबाग होती आणि त्या तुळशीबागेतलं जे सगळं साहित्य होतं ते अर्थात आमच्या सगळं घरातल्याच गोष्टी होत्या ज्या आम्ही वापरतो. तर या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही लिव्हिंग रूममध्ये आणल्या आणि मग त्यातल्या नेमक्या कुठल्या गोष्टी ठेवायच्या हे आम्ही ठरवलं. आता आम्ही वस्तू सगळ्या काढतो आहे की एक दागिने विकणारी आहे, एक सगळं तुळशीबागेत हाताची सगळ्या कपबशा वगैरे सगळं असतं विकणारी असते. हा जो आहे तर इथे राम मंदिरात गेल्यानंतर सगळी भातुकली, ग्रामोफोन हे सगळं जे असतं लहान मुलांचे खेळण्याचे खेळ सगळं ते आम्ही इथे ठेवणार आहोत. आणि त्यानंतर तुळशीबाग थीम करायची हे मला ज्या गोष्टीमुळे सुचलं होतं ती गोष्ट म्हणजे या साड्या, खऱ्या साड्या आपण आपल्या डेकोरेशनमध्ये लावूयात, इथपासनं ही थीम माझ्या डोक्यात आली होती आणि ते मी फायनली प्रत्यक्षात करत होते. डोक्यात आलेली कल्पना आहे तर ती प्रत्यक्षात उतरताना दिसत होती मला, त्यामुळे खूप छान वाटत होतं. मी म्हणलं त्याप्रमाणे आमच्याकडे जी कानातली आहेत तर ती आम्ही सगळी या फोम शीट्सला लावली. मोहिनीनी क्लचर्स, त्याच्यानंतर स्क्रंचीज, म्हणजे ज्या ज्या गोष्टी सगळ्या तुळशीबागेत मिळतात त्याचा खूप विचार करून तिने सुद्धा यावर्षी फार मला मदत केली आणि खूप छान वाटलं आम्हाला दोघींनाही. थोड्या गोष्टी लावून झालेल्या आहेत, थोड्या राहिल्यात. मोहिनीच्या अपडेट्सनुसार आमच्या बऱ्यापैकी वस्तू लावून झाल्या होत्या. आणि त्यानंतर बांगड्या ज्या आहेत तर त्यासाठी मी हा जो आमचा साचा आम्ही तयार केला होता तर त्या पाईपमध्येच मी सगळ्या बांगड्या लावल्या, त्यामुळे अजूनच ते छान वाटलं. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मी खऱ्या साड्या लावल्या होत्या डेकोरेशनमध्ये तर अगदी त्याच पद्धतीने सगळी खरी गळ्यातली मी ठेवली होती. ब्लाऊज पीस जे असतात किंवा शेले जे असतात तर त्याच्या घड्या करून ठेवल्या होत्या अगदी छोट्या साईजमध्ये. इकडच्या बाजूला जी 2 दुकानं मी केली होती तर ती एक फ्लॉवर शॉप होता, म्हणजे जे डेकोरेशनचं साहित्य असतं किंवा डेकोरेटिव्ह लेसेस ज्या असतात किंवा अगदी रुखवताचं साहित्य देखील जे असतं, अशा सगळ्याच मिक्स अशा गोष्टी मी तिकडे ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर आतल्या बाजूला म्हणजेच सेठीवरती जी 2 दुकानं मी केली होती तर तिथे मी ग्रामोफोन, हा पंखा, त्याच्यानंतर ही पातेली, या सगळ्या गोष्टी किंवा भातुकली या सगळ्या मी ठेवल्या. आणि डाव्या बाजूला मी सगळी क्रॉकरी ठेवली होती, म्हणजे सगळ्या काचेच्या वस्तू. त्याच्यामध्ये टी सेट होते, त्याच्यानंतर काही बरण्या होत्या. तर अशी सगळी आमची दुकानं सेट झाली होती.
का फिनिशिंगचं काम करायला मी सुरुवात केली. तर हे जे पाईप्स आहेत तर त्या पाईप्सवरती मी रेड कलरची रिबिन अशी रोल केली फक्त. आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये मी अशी आर्टिफिशियल फुलं घेतली होती, तर तीच मी इकडे लावलेली आहेत मध्ये मध्ये. त्याच्यानंतर यावर्षी माझ्या डोक्यात आलं होतं की आपण खूप छान अशा रंगीबेरंगी पताका करूयात, की जेणेकरून अजून फेस्टिव्ह असा फील येईल या संपूर्ण डेकोरेशनला. त्यामुळे त्या पण आम्ही एकीकडे करत होतो. त्याच्यानंतर अजून काही गळ्यातली मी ॲड केली. दोन्ही बाजूंचे जे PVC पाईप्स आहेत ते पण मी या ऑरेंज कलरच्या पेपरनी झाकले होते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे लाईटिंग. आणि त्याच्यानंतर या प्रत्येक दुकानामध्ये लावण्यासाठी मी हा 0 साईजचा बल्ब आणला होता येलो कलरचा, तर तो मी लावून घेतला आणि खूप छान असा लुक आला होता मला हवा तसा. त्याच्यानंतर तुळशीबागेत बॅगा देखील असतात, तर त्यासुद्धा मी तिकडे ॲड केल्या. आणि त्याच्यानंतर थोडेसे फायनल टचेस केले. आणि गणपती येण्याच्या 1-2 दिवस आधी मी उरलेलं डेकोरेशन जे होतं तर तेही केलं. आणि फायनली गणपती येण्याचा दिवस उजाडला आणि आमची मूर्ती जी होती यावर्षीची तर ती अतिशय सुंदर होती. त्यामुळे खूप आनंद होता, खूप उत्साह होता. मोरया रे बाप्पा मोरया रे, मंगल मूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया. आणि दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या गणपती बाप्पाचं स्वागत करूया. आणि यावर्षी गणपती बाप्पासाठी मी स्वतः उकडीचे मोदक तयार केले होते. मला फार शूट करता आलं नाही कारण मी पहिल्यांदाच केलेत उकडीचे मोदक आणि एक छोटासा प्रयत्न होता माझा. आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाची जी आभूषणं आहेत तर ती मी आधी सगळी त्याला घातली. आणि त्याच्यानंतर मी केलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर गौरीची तयारी मी सुरू केली. आमच्याकडे गौरींना हात नसतात, पण यावर्षी आम्ही हात नसलेले कापडी साचे गौरींसाठी आणले होते, जेणेकरून अजून छान साडी नेसवता येईल आणि खूप छान पद्धतीने दागिने देखील आपल्याला घालता येतात जेव्हा अशा प्रकारचे साचे असतात तेव्हा. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते आणि मला खूप आनंद पण झाला होता यावर्षी. अजून एक छान अशी गोष्ट म्हणजे यावर्षी मी कोल्हापुरी काष्टा हा जो प्रकार असतो तर त्या पद्धतीने मी साड्या नेसवल्या. आणि खरं तर खूप सोपी आहे प्रोसेस, मी इकडे दाखवतीच आहे तुम्हाला एकीकडे. नऊवारी साडी आपण ज्या पद्धतीने नेसतो तर तशीच आपल्याला साडी नेसायची आहे. फक्त ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा वरच्या बाजूला सोडायच्या आणि थोड्याशा उजवीकडे वळवायच्या, जेणेकरून कोल्हापुरी फेटा जो असतो तर तो तुरा तयार होतो या निऱ्यांचा. तर तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि जशी नऊवारी साडी असते खालच्या बाजूनी तशीच आपल्याला ती नेसवायची आहेत. ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला उलट्या खोचायच्या आहेत. तर व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यूट्यूबला देखील तुम्ही अजून डिटेलमध्ये याचा ट्युटोरियल्स वगैरे बघू शकता. आमच्या गौरींच्या साड्या ज्या असतात तर ते माझ्या आईचे शालू असतात, त्यामुळे ते जे काठ असतात ना तर ते खूप छान दिसतात. आणि माझ्या डोक्यात आलं की कोल्हापुरी काष्टा हा प्रकार अशा साड्यांना खूप छान दिसेल. आणि त्या निऱ्या ज्या आहेत तर त्या खूप छान पद्धतीने बसल्या देखील. गौरींना साड्या नेसवून झाल्यानंतर मोहिनीने गौरींचे दागिने तयार करून ठेवले आणि अर्थात गौरी आगमनाचा दिवस देखील उजाडला. तितकाच आनंद, तितकाच उत्साह त्याही दिवशी असतो आपल्या सगळ्यांचाच. त्यामुळे आधी गौरींसाठी छान रांगोळ्या काढल्या आणि अर्थात गौरी आगमन झालं. गौरींची पूजा झाली. त्याच्यानंतर चौक मांडून गौरींचे मुखवटे बसवले आणि दागिने घालायला सुरुवात केली. यावर्षी आम्हाला दागिने खूप छान पद्धतीने घालता आले आणि खूप छान असं गौरीचं रूप दिसत होतं. त्यानंतर कापसाची वस्त्र देखील आम्ही दोघींनी केली. दरवर्षी मी कापसाची वस्त्र पण वेगवेगळ्या पद्धतीने करते. याही वर्षी थोडासा फ्लॉवर पॅटर्न करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गौराईंची ओटी भरली.
त्यानंतर उरलेली जी आरास असते तर ती करायला सुरुवात केली. अर्थात तुळशीबाग आहे त्यामुळे तुळशीबागेतलं राम मंदिर देखील तितकंच प्रसिद्ध आहे. छोटासा बोर्ड तयार केला आणि उरलेलं डेकोरेशन करायला सुरुवात केली. यावर्षी मी खरी फुलं आणली होती आणि त्याचे वेगवेगळे बुके मी स्वतः तयार केले. त्याच्यानंतर अजून थोडं डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर केळीचे खुंट दोन्ही बाजूंनी लावले. गौरी बसतात त्या दिवशी आमच्या कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातले विद्यार्थी जे आहेत, काही सिनियर विद्यार्थी, तर ते पहिल्या दिवशी आले होते. त्यामुळे अर्थात सगळ्यांना दरवर्षीप्रमाणे आईच्या हातच्या पुरणाच्या पोळ्या आणि बाकी सगळा प्रसाद झाल्यानंतर गायन सेवा ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही केली. दुसऱ्या दिवशी मी दरवर्षी गणपती बाप्पाला या वेण्या घालत असते चारही हातांमध्ये त्याच्या, आणि थोडंसं अजून डेकोरेशन करायला सुरुवात केली एकीकडे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. त्यानंतर गौरी विसर्जनाच्या दिवशी मी विड्याच्या पानांपासनं हा गणपती तयार केला होता आणि व्हाईट पेन वापरून मी गणपतीचं जे तोंड आहे फक्त तिकडे मी एक छोटंसं गंध आणि एक लाईन अशी काढली आणि त्याच्या कानांना अशा व्हाईट लाईन्स काढल्या. आणि अर्थात एकीकडे तुम्ही बघताय थोडेसे डिटेलमध्ये मी काही शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे डेकोरेशन यावर्षी नेमकं कशा पद्धतीने केलेलं आहे. गौरी गणपतीच्या या दिवसांमध्ये प्रत्येक जण जे आमच्याकडे दर्शनासाठी येतात तर ते वातावरण मला खूप आवडतं. मला जे सोशल मीडियाला फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहितीच आहे की मी दरवर्षी आमच्याकडे जे जे येतात त्यांच्याबरोबर फोटो काढत असते, का तर माझी एक आठवण म्हणून मला या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात. तर माझ्या आईचं सौ अश्विनी काळे कुलकर्णी हिचं कलातीर्थ भजनी मंडळ जे आहे, ज्या भजनी मंडळाचे असंख्य कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळतात. भजनाचे जे रेग्युलर क्लासेस असतात तर त्या क्लासेसच्या काही झलक तुम्हाला कलातीर्थ यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतात. पण या कार्यक्रमामध्ये माझे वडील श्री महेश कुलकर्णी, माझा मामा अमोल अशोक काळे, माझी धाकटी बहीण मोहिनी कुलकर्णी, माझी मामे बहीण ओवी काळे आणि मी स्वतः आणि आमच्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी तुम्हाला कलातीर्थच्या यूट्यूब चॅनलवरती दिसत आहेत. आणि खूप छान अशा प्रतिक्रिया आमच्या फेसबुक पेजवरती सुद्धा, यूट्यूब चॅनलवरती सुद्धा येत असतात. तर अगदी तसंच आमच्या घरी दरवर्षी जेव्हा गौरी गणपती येतात तेव्हा आईबाबांची, माझी, मोहिनीची संगीत सेवा आम्ही करतोच. पण जेव्हा जेव्हा विद्यार्थिनी दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांची देखील आपल्या गौरी गणपतीच्या समोर छान भजन सेवा व्हावी हा माझ्या आईचा आणि आमच्या सगळ्यांचाच उद्देश होता. त्यामुळे यावर्षी काही विद्यार्थिनी भजनातल्या ज्या आमच्या घरी आल्या होत्या तर त्यांनी सगळ्यांनी खूप छान अशी भजन सेवा केली. काही ग्लिम्सेस मी या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर ते आपण ऐकूयात. तर अशा पद्धतीने यावर्षीचे गौरी गणपती अतिशय उत्साहात, आनंदात असे साजरे झाले.
अर्थात डेकोरेशन यावर्षीचं थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण आत्ता जे भजन तुम्ही ऐकलत, जी गायन सेवा तुम्ही ऐकलीत, तर असंच संगीतमय वातावरण या सगळ्या दिवसांमध्ये आम्हाला अनुभवायला मिळतं दरवर्षी. आमचं संपूर्ण घराणं हे कलेमध्येच कार्यरत आहे. असाच आमचा प्रत्येकाचाच कलेचा प्रवास अखंड चालत राहो, हीच गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आम्हा सर्वांवरती गणपती बाप्पाची कृपादृष्टी अशी कायम राहो आणि आपल्या सगळ्यांना गणपती बाप्पाचे कायम आशीर्वाद मिळत राहो, हेच माझं त्याच्याकडे एक मागणं आहे. या निमित्ताने मी आवर्जून सांगते की माझं स्वामिनी कुलकर्णी नावाचं जे मेन चॅनल आहे, म्हणजेच गाण्याचं जे माझं चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती नवरात्रामध्ये खूप छान अशी एक वेगळी सिरीज मी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन येणार आहे. तेही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलंय आणि ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला कशी वाटली, मी गौरींना ज्या साड्या नेसवल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या, या सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये अगदी आवर्जून सांगा. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.